नमस्कार. रिद्धी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. या वळणावर भाग 9. ज्या दिवसाबद्दल साक्षीला काहीच उत्सुकता नव्हती तसा स्नेहसंमेलनाचा दिवस उजाडला. संध्याकाळी 4 वाजता कार्यक्रम सुरू होणार होता. मेघा साक्षीच्या घरी 3:30 वाजता पोहोचली. मेघाने बेल वाजवली तशी साक्षीच्या आईने दरवाजा उघडला. काकू, साक्षी तयार झाली ना? हो, तयार आहे. तू आत ये. मेघा आत आली आणि बसले. तिचा आवाज ऐकून साक्षी बाहेर आली. तिला पाहताच मेघा म्हणाली, साक्षी, तू अशी येणार आहेस काकूबाई सारखी? आपण माझी विद्यार्थी म्हणजे म्हातारे अजून झालो नाही. ते केस सोड ना, छान दिसेल. नको मेघा, मी अशीच बरी आहे. काय बरी आहे? ते काही नाही. तू ही वेणी सोड आणि केस मोकळे असू दे. अगं पण मेघा, कशाला? माझ्यासाठी, आपल्या मैत्रीसाठी. बरं बाई, सोडते. तूच नाही ऐकत तर मग येते मी केस विंचरून. ती आत गेली तशी साक्षीच्या आईने मेघाला काळजीत म्हटले, बेटा, तिला सांभाळ. तो जर समोर आला तर तुम्ही काही चिंता करू नका. मी त्याला चांगलाच धडा शिकवणार आहे. साक्षीला कसलाच त्रास होणार नाही. आणि दोघीही आईचा निरोप घेऊन कॉलेजच्या दिशेने निघाल्या. कॉलेजच्या गेटमधून आत प्रवेश करताना साक्षीच्या नजरेस सारा भूतकाळ येत होता. कॉलेज परिसर माजी विद्यार्थ्यांनी गजबजून गेलं होतं. त्या गुळक्यात एक माणूस आपल्या भिरभिरत्या नजरेने कोणाला तरी शोधत होता आणि आपल्या नजरेस मेघा आणि साक्षी पडली. तशा त्याच्या अणुयुक्त चेहरा खुलला. मेघा आणि साक्षी येऊन बसली तसा तो माणूस त्यांच्या दिशेने चालू लागला. तो येतो हे मेघा आणि साक्षीला जाणवले. तशी साक्षी तिथून काही कारण सांगून निघून गेली. मेघाने तिला रोखले नाही. तो मेघाच्या समोर येऊन उभा राहिला. मेघा, कशी आहेस? 2-3दा विचारून तिनेही प्रतिसाद न दिला. 2-3दा विचारून ती प्रतिसाद न दिल्याने त्याने परत हाक दिली. तशी तिनेही पलटवार केला. आत्ता आठवण आली वाटतं, मिस्टर सागर. मेघा, अशी का बोलतेस रागात? मग कशी बोलली तुझ्याशी? बोलायचे मन नाही माझे. काय रे, आता समोर आहेस म्हणून विचारतोयस? असा निष्ठूर झालास तू? निष्ठूर? मग काय विश्वासघातकी की काय? आणि कुठली उपमा देऊ तुला? सांग ना. प्रेम ह्या पवित्र नात्याला तू डाग लावलास. बस मेधा, बस. का रे, तुला ऐकून त्रास होतोय? विचार कर, तिच्यावर काय परिणाम झाला असेल. अरे ती तुझ्या पायी आपले जगणे विसरली. तिला पाहून न मला किती यातना होतात ना, त्या मी नाही सांगू शकत. हे सगळं हे माझ्या गळ्यात पाहिलेस ना, ह्याला मंगळसूत्र म्हणतात. मी माझ्या संसाराला रमली, पण तिचे दुर्दैव आजही अविवाहित आहे. फक्त तुझ्यामुळे. आज पण ती इथे येत नव्हती. आज ती आली फक्त माझ्या मैत्रीसाठी. आणि हो, प्लीज इथून जा. आमचे हे मैत्रीचे क्षण आम्हाला आनंदाने अनुभवू दे. काय? साक्षीने लग्न नाही केले? का करेल? स्वप्नात आणि मनात तो तुला जोडीदार निवडला होता. मग ती दुसऱ्या कोणाच्या गळ्यात कशी वरमला घालेल? पण तुला कशाला हवंय? तू तर दिलास ना तिला आयुष्यभराचा धडा. आणि तू मात्र आनंदात राहा. नाही मेधा, मी तिच्याशिवाय कसा आनंदात राहू? का एवढी वर्ष नाही राहिलास? आता काय संसारही थाटला असेल? नाही मेधा, अगं मीही अविवाहित आहे. काय? हो मेधा, मी साक्षीशिवाय आणि कोणाशिवाय लग्न कसं करेन? मग तुझं न येणं, तुझं मत बदलणं हे काय? अगं त्यामागे एक गोष्ट आहे. गोष्ट कसली? काय असेल ती गोष्ट? क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया.